कोळंबीची रस्सा भाजी. ही आहे 200 ग्रॅम कोळंबी. स्वच्छ धुवून तेल मिठामध्ये मॅरिनेट करून छान तेलामध्ये परतून घेतलेली आहे. परतून झाले की ह्याच तेलामध्ये एक कांदा टाकून छान परतून घेणे. कांदा परतून झाला की त्यामध्ये एक टॅमॅटोची प्युरी टाकणे. टॅमॅटोची प्युरी छान मिक्स करून घेणे. तेल सुटेपर्यंत छान परतणे. प्युरी छान झालेली आहे. आता त्याच्यामध्ये घरगुती मसाला 2 ते 2.5 चमचे आपल्या आवडीनुसार मसाला छान परतून घेणे. थोडीशी हळद. तेल सुटेपर्यंत छान मसाला परतलेला आहे. आता हे आहे काजू आणि कांद्याचे वाटण 2 चमचे. वाटण छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतणे. आता छान तेल सुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण परतलेली कोळंबी टाकून घेऊया. कोळंबी छान मिक्स करून घेणे. आता मिक्स झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ. मीठसुद्धा छान मिक्स करून घेणे. मीठ मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं वाटीभर पाणी टाकणे मसाला शिजण्यासाठी. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेणे. पाणी टाकून आता परत आपल्याला जेवढी ग्रेव्ही आहे तेवढे पाणी टाकणे. थोडीशी कसुरी मेथी आणि झाकण ठेवून एक उकळी करून घेतलेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर. तयार आहे आपली कोळंबी रस्सा भाजी. साधी सोपी ही भाजी आपण चपाती भात कशाही सोबत खाऊ शकतो. तर मग नक्कीच एकदा करून बघा.